नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट पॉझिटिव्हमध्ये केलेली, पण एंटायर दिवसभर निफ्टीमध्ये खास करून रेंगाळवाला कारभार राहिला. निफ्टी दिवसभर 24,600-650 या 50 पॉईंटच्या रेंजमध्ये ऑलमोस्ट ट्रेड करत राहिली. 24,700 क्रॉस होण्याचा प्रयत्न झाला दुपारच्या सेशनमध्ये, पण तो फेल राहिला. एव्हा बँक निफ्टीमध्ये सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये चांगली 200-250 पॉईंटची तेजी झालेली, पण 53,800 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, जो आपण गेल्या व्हिडिओमध्ये कालच्या शुक्रवारच्या बोललेलो, तो क्रॉस होऊ शकला नाही आणि तिथून थोडं प्रॉफिट बुकिंग निफ्टीला बँक निफ्टीला आलं आणि एक किरकोळ -60 पॉईंट निफ्टी आणि बँक निफ्टी 100 पॉईंट मायनसमध्ये क्लोज दिला. फारशी काही वदगड मोमेंटम मार्केटमध्ये राहिलं नाही. रटाळवाणा कारभार नॅरो रेंजमध्ये राहिला. त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर 24,700च्या अबाव निफ्टी ट्रेड झाली तर 24,850पर्यंत जाऊ शकतं. अदरवाईज 24,600 खाली ट्रेड झाली तर 24,500पर्यंत निफ्टी येऊ शकते. तेव्हा निफ्टीमध्ये क्लिअर कट लेवल आहेत उद्यासाठी. 24,600च्या अबाव 24,700च्या वर गेला तर 24,750पर्यंत जाऊ शकतं. 24,600च्या खाली आला तर 24,500पर्यंत निफ्टी येऊ शकते. 24,600 ते 24,700 एक ट्रेडिंग रेंज उद्यासाठी आहे. तेव्हा 24,700च्या वर गेला तरच फर्दर तेजी येऊ शकते 24,850पर्यंत. 24,600च्या खाली मेंटेन राहिला तर 24,500पर्यंत थोडीशी डिक्लायनिंग येऊ शकते. या रेंजनुसार तुम्ही निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता. बँक निफ्टीमध्ये 53,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 53,500च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर तेजी आता जो हाय आहे ते 53,800 तिथंपर्यंत जाऊ शकतं. 54,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 54,000 क्रॉस केल्याशिवाय बँक निफ्टीमध्ये फर्दर चांगला मोमेंटम डेव्हलप होईल असं वाटत नाही, कारण बँक निफ्टी लाईफ टाईम हायच्या जवळपास आहे. तर बँक निफ्टीमध्ये 53,500च्या वर 53,500च्या खाली राहिला तर 53,000पर्यंत येण्याची शक्यता आहे. बँक निफ्टीमध्ये एखादी डिप किंवा डिक्लायनिंग येण्याच्या शक्यता बँक निफ्टीमध्ये थोडी आहे 200-300 पॉईंटची. फार मोठी वर किंवा फार मोठं खाली मार्केट उद्याही जाईल असं मला वाटत नाही आहे. पण महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स 24,700 53,800 क्रॉस झाला तर फर्दर तेजी निफ्टी बँक निफ्टीमध्ये होऊ शकते. अदरवाईज किरकोळ थोडीशी डिप आज जशी बघायला मिळाली क्लोजिंगला किरकोळ डिप, तशा पद्धतीची डिप कदाचित उद्या बघायला मिळू शकते. पण बऱ्यापैकी इव्हेंट सगळे झालेत. FIs सुट्टीवर जातात डिसेंबरमध्ये, त्यामुळे मला वाटतं मार्केटमध्ये थोडीशी शांत मुवमेंट राहिलेल्या ट्रेडिंग सेशन्समध्ये फार मोठी कोणताही राईज किंवा फॉल येईल असं वाटत नाही. त्यामुळे निफ्टी बँक निफ्टीमध्ये मगाशी सांगितलं त्या लेवलनुसार तुम्ही उद्याही काम करू शकता. FIDAचा डेटा आजचा अवेलेबल नाही, पण काल FIsने जवळपास 1,800 करोडची विक्री केली. त्याच्या बाजूला DIsने 1,600 करोडची खरेदी केली. त्यामुळे ओव्हरऑल FIची विक्री थोडीशी अजून कंटिन्यू आहे, परत पुन्हा होताना बघायला मिळते. पण मला वाटतं हॉलिडे सीझन आहे त्यामुळे फारशी मोमेंटम येईल असं वाटत नाही. आज NSEमध्ये 1,360 शेअर्स वाढले, त्याबद्दल 1,192 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 19 शेअर्स वाढले, त्याबद्दल 30 शेअर्समध्ये पडलेलं आहे. निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, पण NSEमध्ये ऑलमोस्ट सेम आहे पडणाऱ्या शेअर्सची संख्या. सेक्टर इंडिसायजेसमध्ये FMCG सेक्टर आणि ऑइल अँड गॅस सेक्टरला आज दबाव बघायला मिळाला. खास करून FMCG सेक्टरला गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स या कंपनीनं थोडंसं निगेटिव्ह आउटलुक दिल्यामुळं सेलिंग आलं. बाकी अदर सगळे सेक्टर जे आहेत किरकोळ प्लस मायनसमध्ये बंद झालेले आहेत. फार मोठी कोणतेही मोमेंटम दुसऱ्या कोणत्याही सेक्टरला आलेलं नाही आहे, फक्त FMCG सेक्टरला वगळता. ग्लोबल मार्केटसुद्धा शांत कारोबार आहे. युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. डाऊ फ्युचरसुद्धा 20 पॉईंट मायनस आहे. त्यामुळे ग्लोबल प्लॅटफॉर्मवरसुद्धा काही फारशी मोठी मोमेंटम नाही आहे. त्यामुळे मला वाटतं जर मार्केट ग्लोबली सुद्धा शांत राहिलं तर आपलाही उद्या एक रटाळवाणा कारभार परत पुन्हा बघायला मिळू शकतो आणि मार्केट थोडंसं या रेंजला कदाचित कन्सोलिडेट होऊ शकतं, रेंज बाउंड राहू शकतं. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होतात. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.